श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. स्वार्थीपणा, मांजराचा स्वार्थीपणा. ज्या ज्या वेळेला स्वार्थ साधण्याची वेळ येते ना, तेव्हा लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवत असतात. आता विचार करा कसा समर्थांनी भाग दिलेला आहे. एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता. बघा, प्रत्यक्षपणे त्याच्याजवळ एक पोपट होता. तो खूप पोपटचा पूर्णपणे सांभाळ करायचा. त्याला खायला काही लागलं तरी आणून द्यायचं. तो मालकाचा आवडता पोपट होता. परंतु एके दिवशी एका मांजराने तो पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने प्रत्यक्षात बघा, पोपटाला मारून खाल्ल्यानंतर त्याला ते मांजर दिसलं. तो मांजराला म्हणाला, आता तुला मी मारून टाकीन. हे ऐकताच मांजर इतकं घाबरलं की या प्रसंगातून देवाने जर आपल्याला वाचवलं तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने एका खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले. ते पाहून असल्या बघा, प्रत्यक्षपणे मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचं वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. वटवाघूळ येताच मांजराच्या मनात एकच प्रश्न उभा होता की आता काय करावं. मी प्रतिज्ञा केली होती, मी मालकाला शब्द सुद्धा दिला होता, परंतु आपण सर्व मनामध्ये करून ठेवलेलं आहे की आजपासून मी कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा मांजराने केली होती. परंतु एकीकडे भूक आणि दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडलं. परंतु मांजराची भूक भागविण्याची एक युक्ती प्रत्यक्षपणे त्या मांजराला कळून आली की आता आपल्याला खूप भूक लागलेली आहे. कसंबसं करून आपलं पोट भागण्यासाठी, भूक भागवण्यासाठी नक्कीच काहीतरी करावं लागेल. वटवाघळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाली, हा पक्षी आहे. असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला अजिबातच नाही. पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मलाच आहे. इतकं बोलून तिने त्या वटवाघळूला बघा प्रत्यक्षपणे खाऊन टाकलं. आता वटवाघूळ एका खिडकीतून आला होता, परंतु वटवाघळाचं तोंड प्रत्यक्षपणे त्याला बघा त्या मांजरीला उंदरासारखं दिसू लागलं. काय प्रतिज्ञा केली होती की कोणताही पक्षी आजपासून मी कधीही खाणार नाही. कारण का प्रसंग आला होता. त्या प्रसंगातून बाहेर सावरण्यासाठी
परंतु पोटाची भूक भागवण्यासाठी धडपड करावीच लागते. कारण मालकाचा आवडता पोपट होता. जर आपण मालकाचं ऐकलं नसतं, मालकाच्या तावडीत जर भेटलो असतो तर आपली सुटका नव्हती. परंतु मालकाने सोडलं. परंतु बघा, ज्यावेळी आपण प्रतिज्ञा केली त्यावेळी शेवटी वटवाघूळ आला की नाही. आता वटवाघूळ जेव्हा दिसला तेव्हा प्रत्यक्षपणे काय करावं हा प्रश्न उभा होता. एकीकडे भूक होती तर दुसरीकडे आपण केलेली प्रतिज्ञा होती. परंतु काय करावं? भूक तर लागलेली आहे, परंतु भूक भागवण्याची एक युक्ती त्या मांजरीच्या मनामध्ये येऊ लागली ना. कारण वटवाघळाकडे जर पाहून त्या वटवाघळाचा चेहरा, वटवाघळाचं तोंड जर उंदराच्या तोंडाप्रमाणे दिसत असेल तर मांजर म्हणाल की याला मारून खाण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. आणि इतकं बोलून तिने त्या वटवाघुळाला सुद्धा खाऊन टाकलं. मग स्वार्थ साधण्याची वेळ जेव्हा जेव्हा येते तेव्हा लबाड लोक सुद्धा आपली प्रतिज्ञा गुंडाळून ठेवत असतात. हा भाग पहावे आपणास आपण. म्हणून आपल्यामध्ये कधी स्वार्थपणा नसा. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण दिलेला शब्द आहे त्या दिलेल्या शब्दाला आपण जगलं पाहिजे. का अशी वेळ येते? विचार करा. स्वार्थीपणा, अहंकार, अभिमान ज्याप्रमाणे आपल्या अंगी निर्माण होत असतो त्या वेळेला आपलं मन आणि आपली बुद्धी कधीही कार्य करत नाही. त्यावेळी फक्त आपण त्या अभिमानामध्ये आणि गर्वामध्ये आणि स्वार्थामध्ये अडकलेलो असतो. काय आहे हो आपल्याकडे, तरी सुद्धा आपण आपल्यामध्ये मोठेपणा दाखवत असतो, स्वार्थीपणा दाखवत असतो. परंतु ज्याप्रमाणे मांजराचा स्वार्थीपणा होता त्याचप्रमाणे मनुष्याचा स्वार्थीपणा बघा आपल्याला सुद्धा कधी कधी बघा आपण स्वार्थीपणापोटी आपल्या मनामध्ये सुद्धा प्रश्न उभे राहतात. आपण एखाद्या प्रसंगामध्ये ज्या वेळेला आपण अडकतो त्या वेळेला स्वार्थीपणा आपल्यासोबतच असतो. त्यातून बाहेर पडायचंय. जसा मांजरावर प्रसंग आला, प्रतिज्ञा काय केली? कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही. मग आपल्यावर प्रसंग ओढवला की आपण सुद्धा म्हणतो मी आजपासून कधीही खोटं बोलणार नाही, मी कोणाला काही बोलणार नाही. परंतु दुसऱ्या क्षणापासून आपण बोलून राहतो की नाही. म्हणजे का? आलेल्या प्रसंगाला फक्त आपण सावध राहतो, परंतु जी प्रतिज्ञा केलेली आहे, जो शब्द दिलेला आहे त्या शब्दांना आपण जागत नाही. आपण प्रत्यक्ष त्या कृतीतून उतरत नाही ना. कसा भाग दिलेला आहे? कारण शेवटी बघा जी पोटाची भूक आहे त्या भुकेपोटी आपल्याला सर्व करावंच लागतं. म्हणून चांगलं काम करावं, चांगल्या युक्त्या, चांगल्या कल्पना आपल्या मनामध्ये यायला हव्यात. आणि त्याचप्रमाणे बघा चांगल्या प्रकारे नियोजन केलं, चांगल्या प्रकारे संकल्प केला तरच चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल. स्वार्थी जगून उपयोगाचं नाहीये. एखाद्याला फसवून, एखाद्याला बघा प्रत्यक्षपणे काहीही बोलून आपल्यामध्ये मीपणा, मोठेपणा कधी नसावा. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग का दिलेला आहे? ज्या वेळेला स्वार्थ साधण्याची वेळ येते त्या वेळेला लोक सुद्धा बघा प्रत्यक्षात खोटं बोलतात. कारण का? त्यांना त्यांचा मीपणा दाखवायचा असतो, मोठेपणा दाखवायचा असतो. परंतु आपणच त्यामध्ये फसलो जातो. मग त्या लोकांमध्ये आपण फसता कामा नये. त्या लोकांच्या बोलण्यामध्ये आपण विश्वास ठेवता कामा नये.
म्हणून स्वार्थ साधण्याची वेळ जेव्हा जेव्हा येते तेव्हा लबाड लोक बघा प्रत्यक्षात आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवत असतात. त्यांच्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.